रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये अजून एका नवीन व्हिडिओसोबत. तर सकाळची सुरुवात अशी छान झालेली होती. तर रात्री मला झोपायला खूप उशीर झाला होता, कारण का भरपूर सारे ब्लाऊज पडले होते. त्याच्यामुळं मला ते ब्लाऊज थोडेसे कंप्लीट करून झोपायचेच होते. बरेच काही आहेत, अजून पण कटिंग करून ठेवलेली आहे. रात्री होईल तेवढे 12-1 वाजेपर्यंत मी शिवत बसली होती. मग झाले तेवढे झाले म्हणून बरेच ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतलेली आहे. नंतर जिथल्या तिथं पसारा पडलेलं होतं म्हणून सगळं घरावरून झाडू मारून घेतलेली आहे. त्यानंतर ब्रश वगैरे केले, आंघोळ करून फ्रेश झालेली आहे मी. त्यानंतर मग लगेचच देवाची पूजा करून घ्यावं म्हणलं, कारण का देवाची पूजा करायला उशीर झाला तर मग माझ्याकडून तर खूपच उशीर होऊन जातो. त्याच्यामुळे मी आधी देवाची पूजा करत असते. म्हणजे दारासमोर छोटीशी अशी रांगोळी काढावं म्हणलं. पहिले झाडू पोछा वगैरे लावले, दारासमोर रांगोळी छान अशी काढून घेतलेली आहे. आता कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत म्हणून मग आपले कामं निवांत चालू असतात. नाहीतर मला सकाळी 4 वाजता उठावं लागतं. दोन्ही मुलांना सोडून यायचं शाळेमध्ये. त्यांचा नाश्ता, जेवण, डबे वगैरे खूप सारं काम असतो. त्यामुळं आता थोडंसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर आपण पण रिलॅक्स थोडंसं आराम करावं म्हणून निवांत कामं चालू आहेत. छान असं देवाची पूजा मी करून घेतलेली आहे. आणि माझे मुलं 1 महिना झालं मम्मीकडे गेलेले आहेत. आता त्यांनी पण येणार. त्यांनी आल्यावर मग रुटीनचे कामं आपल्याला रेग्युलर चालू होणार. कसं काम तर एक मागं पुढं जरी झाले तर चालू असते, कारण की सगळ्यात मोठं काम मुलांना शाळेमध्ये सोडणं आणि आणणं आणि वेळेच्या वेळी त्यांचा अभ्यास घेणं, वेळेच्या वेळी त्यांना खायला बनवून द्यायचं, हेच मला मोठं टास्क असतं. दुसरं मला बाकीचे कामं मी कधी झटपट असं करून घेत असते. मला हेच कामं म्हणले की बाहेर पडावं लागतं त्यांच्यासाठी. बापरे, मला तर खूपच वैताग येतो सोडणं आणि त्यानंतर आमचं थोडंसं शाळा लांब असल्यामुळं सोडणं आणणं म्हणलं तर आम्हाला पायीच जावं लागतं. त्यामुळं मला खूप कंटाळा येतं. आणि ह्याची वेगळी टाईम असते तर त्याची वेगळी टाईम असते. त्याच्यामुळं मला शाळेतून घरी असं 4 हेलपटे मारावा लागतो. मला खूप वैताग येतो. मग त्यानंतर अशी छान देवाची पूजा करून घेतली. घरामध्ये असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. त्यानंतर तुळशीला वगैरे पाणी घालावं म्हणलं आणि असं दारामध्येच मी तुळशीची कुंडी ठेवलेली आहे. मला तर असं दारात एकदम बाहेर पाऊल टाकल्यावर गणपतीचं दर्शन होतं, तुळशीचं दर्शन होतं. प्रत्येकजण घरी आल्यावर म्हणत असतात, किती छान दारातच तुळस आहे तुझ्या, म्हणून त्याच्यामुळं मला दारात तुळस ठेवलेली खूप आवडते. आणि मी खास करून कुंडी मला खूप महाग बसली तरी पण मी ते देवाचे रूप असलेली कुंडी घेतलेली आहे तुळशीसाठी. तर छान असं सगळे कामं करून खूप ताण लागले म्हणून 2 ग्लास असं पाणी पिऊन घेतलेली आहे मी. मग जरा मला बरं वाटलं. मग रात्री कस्टमरने मला 2 गाऊन आणून दिलेले होते. फक्त त्याला टिपावर टिपच मारायची होती. म्हणलं ठीक आहे, सकाळी देते, मग घेऊन जावा. मग ते येणार होते कस्टमर, त्याच्यामुळं 2 गाऊन होते त्यांचे, तर ते गाऊनला मी टिपा मारत बसली होती. अजून नाश्त्याला स्वयंपाकाला वेळ होतं. आता तोपर्यंत काय करायचं म्हणून मी ते गाऊनांना अल्टर करायला बसली होती. मी काय करते, नुसतं ब्लाऊजच नाही, जे घरी आपल्या जवळ कस्टमर काही कामानुसार म्हणजे काम काही असो त्यांचं, आपल्या ₹10 ₹20 जरी भेटलं तरी मी कस्टमरला कधीच रिटर्न पाठवत नसते. कारण का तेच ₹10-20 आपल्याला कुठं कामी येतात. म्हणून आता मी गाऊनांना एक गाऊनला ₹40 असं अल्टरचे घेते. 2 गाऊनचे ₹80. म्हणजे दिवसभराचा खर्च निघून जातो आपला. त्याच्यामुळे मी कोणत्याच कस्टमरला रिटर्न अजिबात कधीच पाठवलेली नाही, जसं मी शिवणकाम करायला सुरुवात केली तेव्हापासून. कारण की प्रत्येक एक रुपयाला मला म्हणजे एक रुपये माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी कधीच कुठल्या कस्टमरला रिटर्न नाहीच पाठवत. त्यामागे ₹10 भेटो की ₹20 भेटो मला चालते. तर मला जास्तच पैसे भेटावा असं माझी अपेक्षा नसते. 10-20 पासूनच मी सुरुवात केलेली आहे. पण आता बऱ्यापैकी देवाच्या कृपेने मला छानपैकी असं माझं काम चालू आहे. त्यानंतर एक ब्लाऊज होतं शिवायचं, ते ब्लाऊज पण मी कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर आणखीन 2 कट करून ठेवलेले होते, त्याचे काही अस्तर नव्हते, बिनअस्तरचे ब्लाऊज होते, ते पण कंप्लीट करून घेतलेली आहे. हे बघा, हाच ब्लाऊज आहे. एक कट करून ठेवलं होतं. मग सकाळी ते गाऊनचे अल्टर झाल्यावर हा पण ब्लाऊज मी प्रिन्स कटचा होता असं शिवून कंप्लीट केलेली आहे. फिनिशिंग पाहू शकता तुम्ही, किती छान असं फिनिशिंग झालेली आहे. आणि साडीचा कलर पण एकदम युनिक होता. मिशोवरची ट्रेंडिंग साडी आहे, पण कलर खूप
छान होता त्याचा. मग बॅक साईडला असा सिंपल गोल गळा केलेली आहे. नॉट जर त्याने पाहिजे म्हणल्यावर मी लावून देईन, नाहीतर तर असंच छान वाटते. पण लेस मला कुठली लावू हे काहीच कळत नव्हतं, त्यामुळं मी लेस काही अवॉइड केलेली आहे. मग मी लेस काही लावलेली नाही त्याला, मला असंच आवडत होतं. मग असे काही 2 ब्लाऊज पीस कापून ठेवलेले होते मी, ते पण मला आज. तर हे दोन्ही पण मी ब्लाऊज कट करून झाल्यावर ह्या कस्टमरचे अजून माझ्याजवळ 3 ब्लाऊज आहेत. म्हणजे टोटल यांचे 11 ब्लाऊज होते. 11 ब्लाऊजमधून ते 3 शिल्लक आहेत आणि हे 2 शिवायला घेतलेले आहेत. मी त्यांना टोटल 5 ब्लाऊज त्यांनी घेऊन गेलेले आहेत. सगळे साड्यांवरचे होते, बाकीचे कट करून पण ठेवलेले आहे. पण त्यांनी खूप लांबून ते कस्टमर येतात बरं का, पण आले की मी कधीच त्यांना रिटर्न पाठवत नाही. होईल तेवढं किती का धावपळ होईना, पण त्यांचे ब्लाऊज मी कंप्लीट करत असते. त्या बोलले की 5 तरी मला साड्या द्या, साडी आणि ब्लाऊज, मग बाकीचे असू द्या बोलले. मग तुम्ही घ्या, तुम्हाला 15-20 दिवस काय टाईम घ्यायचे घ्या, पण शिवून ठेवा, मी येईन, यायच्या आधी कॉल करेल. तर असे काही कस्टमर खूप समजदार असतात, तर आपला प्रॉब्लेम समजून घेतात. तर मग त्यांनी 2च्या जागी 1 तरी द्या, 4च्या जागी 2 तरी द्या, असं म्हणून त्यांनी आपल्याला थोडंसं टाईम ॲडजस्ट करून घेतात आपल्यासाठी. मग असे कस्टमर मला खूप आवडतात. फायनली असे त्यांचे 2 ब्लाऊज कंप्लीट करून शिवून ठेवलेली आहे मी. आता कस्टमर आल्यावर घेऊन जातील. ह्या कस्टमर इतक्या लांबून येतात की नाही, भरपूर खूप लांब आहे त्यांचं घर, तरी पण ते माझ्याजवळच येऊन ब्लाऊज टाकून जातात. आणि काल मिशोवरचा जो पार्सल आलेला होता किचन क्लीनर, त्याच्याने मी हा मिक्सरसुद्धा स्वच्छ केलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती चकचकीत असं मिक्सर चमकतो आहे. खूप युजफुल प्रोडक्ट आहे. हे सगळे काम करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर मग म्हणलं दिवाबत्ती करून घेऊन छान संध्याकाळचं असं दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी सुरुवात करून घेतली. परत संध्याकाळचं तेच काम, परत रुटीन तेच स्वयंपाक वगैरे. चला, मी ब्लॉग इथंच एंड करते. तोपर्यंत बाय.